सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सांगली जिल्हा परिषद व जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026. महाविकास आघाडीचा सघन प्रचार. मुचंडी व खोजणवाडी परिसरात जनसंपर्काला वेग. मोरे अश्विनी राजकुमार यांच्यावर विशेष फोकस. सांगली जिल्हा परिषद व जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट व वंचित बहुजन आघाडी यांच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली असून ग्रामीण भागात व्यापक जनसंपर्क मोहीम राबवली जात आहे. जागेवा, भावनिकतेतून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका असा ठाम आणि विचार प्रवृत्त करणारा संदेश देत काँग्रेस का हात सबके साथ या घोषवाक्याखाली मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मुचंडी पंचायत समिती गण मोरे अश्विनी राजकुमार यांचा सखोल प्रचार. मुचंडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार मोरे अश्विनी राजकुमार यांनी प्रचारात विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी सोरडी, वळसंग, शेड्याळ, मुचंडी, पाच्छापूर व खोजणवाडी या गावांमध्ये सलग दौरे करत घरोघरी भेटी दिल्या. महिलांशी थेट संवाद, युवकांसोबत चर्चा, ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणे अशा सर्व स्तरांतील मतदारांशी संवाद साधत त्यांनी विश्वासार्ह उमेदवाराची प्रतिमा उभी केली आहे. महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी. मोरे अश्विनी राजकुमार यांनी प्रचारादरम्यान महिलांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यसेवा, मातृशिशु आरोग्य, अंगणवाडी, पोषण आहार, स्वच्छ पिण्याचे पाणी, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, बचत गटांना प्रोत्साहन यावर सविस्तर भूमिका मांडली. ग्रामीण महिलांना शासकीय योजनांची अचूक माहिती मिळत नाही, लाभ मिळण्यात अडथळे येतात, हे मुद्दे त्यांनी ठामपणे मांडत योजना कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय असल्याचे सांगितले. आरोग्य हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधा वाढवणे, वेळेवर डॉक्टर उपलब्धता, औषध पुरवठा, दरोधर मातांची तपासणी, वृद्धांसाठी आरोग्य शिबिरे तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा, शाळा दुरुस्ती, रस्ते, वीज व पाणी पुरवठा या प्रश्नांवर त्यांनी ठोस आश्वासने दिली. यामुळे महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. मुचंडी जिल्हा परिषद गट रमेश अण्णा इरगोंडा पाटील. 09 मुचंडी जिल्हा परिषद गटमधून उमेदवार असलेले रमेश इरगोंडा पाटील यांनी अनुभव, विकासात्मक दृष्टिकोन व लोकसंपर्काच्या जोरावर प्रचार अधिक प्रभावी केला आहे. त्यांनी ग्रामीण रस्ते, पाणीपुरवठा योजना, शेतीस पूरक सुविधा, शेतकऱ्यांच्या समस्या व रोजगाराच्या संधी यावर भर दिला. त्यांच्या प्रचाराला युवक व शेतकरी वर्गाचा विशेष पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. खोजणवाडी पंचायत समिती गण भाग्यश्री मारुती पवार. 18 खोजणवाडी पंचायत समिती गण सर्वसामान्य महिला मधील उमेदवार पवार भाग्यश्री मारुती यांनी महिलांशी संवाद साधत सामाजिक प्रश्न, आरोग्य व कुटुंब कल्याण विषयांवर भर दिला. त्यांच्या प्रचारात महिला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग. महाविकास आघाडीच्या प्रचारात स्थानिक कार्यकर्ते, युवक, महिला बचत गटांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रचार फेरी, पदयात्रा, घोषणाबाजी, कोपरा सभा, थेट संवाद अशा विविध माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यात आली. विकास, सामाजिक न्याय व सर्वसमावेशक प्रगती हा अजेंडा मतदारांमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांना विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.